एप्रिलमध्ये आतापर्यंतचं सर्वाधिक जीएसटी संकलन एप्रिल महिन्यात जीएसटी संकलनाचा विक्रमी उच्चांक। एका महिन्यात जीएसटी संकलन 2.37 लाख कोटींवर। महाराष्ट्रात पालघर पोलीस अव्वल। पालघर पोलिसांना 100 पैकी 90.29% गुण। मुख्यमंत्र्यांकडून एक्स पोस्टद्वारे पोलिसांचं अभिनंदन। भारतात बाबरी मशीद बांधण्याचं स्वप्न पाहू नये, पाकिस्तानच्या असीम मुनीर यांना नवनीत राणांचा टोला। आगामी कुंभमेळ्याची कामं वेळेत पूर्ण करा, मंत्री गिरीश महाजन यांचे निर्देश। पीक विमा योजनेतील बदल मान्य नाही, योजनेतील बदल हे शेतकऱ्यांच्या नव्हे तर सरकारच्या हिताचे, अजित नवलेंची टीका। नाशिकमधील शिवपुत्र संभाजी नाटकाचे प्रयोग रद्द, आयोजकांनी आर्थिक फसवणूक केल्याचा खासदार अमोल कोल्हे यांचा आरोप। मेहुल चोक्सी विरुद्ध अजामीन पात्र वॉरंट जारी, कर्ज फसवणूक प्रकरणात मुंबई कोर्टाकडून वॉरंट जारी करण्यात आले। अजामीन पात्र वॉरंटचा खटला 2 जून पर्यंत पुढे ढकलला। केदारनाथ धामचे दरवाजे उद्या सकाळी उघडणार, केदारनाथ धामचे दरवाजे उघडण्यापूर्वी भाविकांची मोठी गर्दी। धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणकर्ता आणि पोलिसात राडा, पालकमंत्री प्रताप सरनाईक यांना भेटण्यासाठी आलेल्या उपोषणकर्त्यांची पोलिसांसोबत बाचाबाची। इराणी लेडी डॉन फिजा इराणी गजाआड, कल्याणच्या आंबिवली परिसरात कारवाई, फिजा इराणी विरोधात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल। छत्रपती संभाजीनगरमधील समृद्धी महामार्गावर कारचा भीषण अपघात, अपघातात 2 जण जखमी तर जखमींवर वैजापूर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।